24व्या वर्षी पहिली भेट, 60 वर्षांची ओळख आणि थेट 600 कोटींची संपत्ती नावावर भावाला नाकारत रतन टाटांनी त्यांच्या रेसिड्युअल संपत्तीतला 1/3 हिस्सा मोहिनी मोहन दत्ता या व्यक्तीच्या नावावर केला आहे। दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राने त्यांच्या जवळच्या लोकांसोबतच इतर अनेकांना धक्का बसला आहे। जिथे रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांचा साधा उल्लेखही रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात नाहीये, तिथेच मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे रेसिड्युअल संपत्तीतला 1/3 हिस्सा करण्यात आला आहे, ज्याची अंदाजे किंमत 500 ते 650 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे टाटांच्या मृत्यूपत्रानुसार 500 ते 600 कोटी संपत्तीचे हक्कदार ठरलेले हे व्यक्ती कोण आहेत? मोहिनी मोहन दत्ता यांचा रतन टाटांशी काय संबंध आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं मृत्यूपत्र सार्वजनिक करण्यात आलं आहे। तर रतन टाटांचे हे मृत्यूपत्र समोर येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। तसेच हे मृत्यूपत्र म्हणजे रतन टाटा यांच्या कुटुंबियांसाठी देखील एक धक्का असल्याचं सांगितलं जातंय। यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार नुकतंच रतन टाटा यांचे मृत्यूपत्र सार्वजनिक करण्यात आले असून या मृत्यूपत्रानुसार रतन टाटांनी त्यांची बहुतांश संपत्ती चॅरिटीसाठी दान केली असून त्यांनी त्यांच्या संपत्तीतील काही हिस्सा त्यांच्या सावत्र बहिणींना दिला आहे। तर त्यांच्या उर्वरित संपत्तीमधील 1/3 हिस्सा त्यांनी मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केला आहे। त्यामुळे मोहिनी मोहन दत्ता कोण आहेत अशा चर्चा सध्या चालू झाल्यात। मोहिनी मोहन दत्ता जमशेदपूरचे रहिवासी आणि ट्रॅव्हल क्षेत्रातील व्यावसायिक आहेत। दत्ता कुटुंबीय स्टॅलिन ही ट्रॅव्हल एजन्सी चालवत होते। 2013 मध्ये स्टॅलियनचे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या ताज सर्व्हिसेस मध्ये विलीनीकरण करण्यात आले। तर या स्टॅलियन मध्ये दत्ता कुटुंबाची 80% हिस्सेदारी असून उर्वरित 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीज कडे होता। ही कंपनी थॉमस कुकची जुनी सहयोगी कंपनी असल्याची माहिती आहे। तसेच मोहिनी मोहन दत्ता यांच्या 2 मुलींपैकी एकीने 2024 पर्यंत 9 वर्ष टाटा ट्रस्ट मध्ये काम केले असून याआधी त्यांनी टाटा समूहाच्या इतर कंपन्यांमध्ये देखील काम केलं होतं। मोहिनी मोहन दत्ता टाटा कुटुंबातील सदस्यांच्या जवळचे असल्याचं सांगण्यात येत आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारांवेळी मोहिनी मोहन दत्ता यांनी माध्यमांना रतन टाटा व त्यांची पहिली भेट पहिल्यांदा जमशेदपूरमध्ये झाल्याचं सांगितलं आहे। त्यावेळी रतन टाटा 24 वर्षांचे होते। रतन टाटा यांनी आम्हाला खूप मदत केली, आम्ही एकमेकांना सुमारे 60 वर्षांपासून ओळखतो अशी आठवण त्यांनी सांगितली होती। तर डिसेंबर महिन्यात झालेल्या रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये देखील त्यांना बोलवण्यात आलं होतं। आता याच 74 वर्षीय मोहिनी मोहन दत्ता यांना रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या उरलेल्या संपत्तीचा 1/3 हिस्सा मिळणार आहे, ज्यामध्ये 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या बँक ठेवींचा समावेश आहे। याशिवाय महागडी घड्याळे, कार, पेंटिंग्स, स्टार्टअप्स मधील शेअर यासारख्या वैयक्तिक वस्तूंचा यात समावेश करण्यात आला असून या वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम देखील त्यांना मिळणार आहे। त्यामुळे या एकूण संपत्तीची किंमत 500 ते 650 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना यांना उर्वरित 2/3 संपत्ती मिळणार असून त्यांनी ही संपत्ती दान करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे। सामाजिक भान जपणारे उद्योगपती अशी ख्याती प्राप्त करणाऱ्या रतन टाटांनी त्यांची बहुतांश संपत्ती दान केल्याने अनेक जण त्यांच्या उपरांत देखील त्यांच्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत। तर रतन टाटा यांचे बंधू नोएल टाटा यांचे मृत्यूपत्रात नाव नसल्याने व मोहिनी मोहन दत्ता यांना 1/3 संपत्ती दिल्याने अनेक जण यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत। दरम्यान रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी शिरीन आणि डियाना तसेच टाटांच्या मृत्यूपत्राचे एक्झिक्युटर्स मेहल मिस्त्री आणि डेरियस खंबाटा यांनी मोहिनी मोहन दत्ता यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।